दर्शकांनो नमस्कार। आता मी उभा आहे जो पंढरपूर मध्ये येणारा आणि जाणारा, जो पंढरपूर मधून जाणारे जे शेतकरी वर्ग असेल, येणारे भाविक भक्त असतील, ते या रोडनी येत असतात। सरगम चौकातील हा पूल आहे, रेल्वे ब्रिज आहे आणि त्याच्या खाली प्रत्येक याच्यामध्ये आपण पाहिलं पावसाळा, प्रत्येक पाऊस झाला की या ठिकाणी पाणी साठलं जातं। आणि आता जर पाहिलं आपण तर इथं गुडघाभर पाणी एवढं या ठिकाणी साठलेलं आहे। गेल्या 1 तासापासून पाऊस पंढरपूरमध्ये सुरू आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं वाहनांची या ठिकाणी वाहनांना पाणी लागतंय, त्यामुळं मागं ट्रॅफिक होतं पूर्णपणे सरगम चौकामध्ये। समोर जर आपल्या पाहिलं तर इकडे येणाऱ्या वाहनांची आणि इकडे जाणाऱ्या वाहनांची या दोन्हींची या ठिकाणी हेळसांड होताना दिसते आपल्याला। खरं तर ही तारेवरची कसरत आहे, गावाकडून यायचं, एकतर गावाकडचा रस्ता कसा तो माहित नाही आणि इथं येऊन पण शहरातला रस्ता सुद्धा परत नंतर असाच पाणी साठलेला, या कारणीभूत कोण, हे महत्वाचा प्रश्न सगळ्यांना पडतोय। इथं गेल्या कित्येक वेळापासून इथल्या नागरिक त्रस्त आहेत। आपण बघतोय की या साईडून जाणारी जी वाहनं आहेत, पंढरपूर मधून जाणारी जी वाहनं आहेत, तुम्ही इकडे बघू शकता की ट्रॅफिक पूर्णपणे लागलेला आहे। आणि या इकडे जर तुम्ही पाहिलं तर जवळपास गुडघाभर पाणी एवढं या ठिकाणी पाणी आहे आणि या ठिकाणी ट्रॅफिक लागलेला आपल्याला दिसून येतंय। हे कधी संपणार? विकासाच्या दृष्टिकोनातून पंढरपूर असेल, हे कधी प्रगत होणार, हाच प्रश्न इथला पंढरपूरकरांच्या माध्यमातून पडलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सोबत मी गोपाळ माळी, एबी मराठी न्यूज, पंढरपूर।